नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, प्रिया ही अश्विनसमोर एक्सपोज झालेली असते, कारण सायलीने आता तो व्हिडिओ अश्विनला दाखवलेला असतो ज्यामध्ये प्रिया स्वतःहून अन्न फेकत असते. त्यामुळे अश्विनला खूप राग आलेला असतो. अश्विन सगळ्या गोष्टी मान्य करू शकत असतो, परंतु अन्न फेकण्याचा जो मूर्खपणा प्रियाने केलेला असतो त्यासाठी तो तिला कधीही माफ करणार नसतो. अश्विनने आता प्रियासोबत अबोला धरलेला असतो आणि प्रिया ही अश्विनसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. मी कशी निर्दोष आहे, मी हे सर्व केलं नाही आहे असं ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. परंतु अश्विन मात्र प्रियावर विश्वासच ठेवत नसतो, कारण ही मुलगी जर अन्न फेकून देऊ शकते तर ही मुलगी काहीही करू शकते आणि ह्या मुलीला जर अन्नाची किंमत नाही आहे तर हिला माणसांची किंमत कधी येणार. त्यामुळे अश्विन तिच्यावर भलताच चिडलेला असतो. आता प्रियाच्या विरोधात अख्खं घर उभं राहिलेलं असतं. अश्विन सुद्धा तिच्या बाजूने नसतो. त्यामुळे प्रियाला आता काय करावं ते कळत नसतं. काहीही करून तिला अश्विनला स्वतःच्या बाजूने वळवून घ्यायचं असतं आणि मग प्रिया एक मोठा डाव रचते. प्रिया आता अश्विन जेव्हा रूममध्ये येणार असतो त्याच्या आधी आता रूममध्ये रडायला सुरुवात करते. अगदी मोठमोठ्याने गळे काढत असते, मोठमोठ्याने रडत असते. जेव्हा अश्विन रूममध्ये येतो तेव्हा तो पहिल्यांदा प्रियाकडे दुर्लक्ष करतो, परंतु प्रियाचे शेवटी मगरमच्छचे आसू बघून अश्विन तिला विचारतोच की एवढं काय झालंय रडायला. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन काय करू, रडू नाही तर काय करू. अरे अख्खं घर माझ्या विरोधात उभं राहिलंय आणि तू सुद्धा माझ्या विरोधात उभा राहिलाय. नाही, मला माहिती आहे की माझा तो एक व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी मला चुकीत काढलंय, सगळ्यांनी मला मूर्ख ठरवलंय, परंतु माझी बाजू कोणी ऐकली का? मला बोलण्याची संधीच नाहीये का? तेव्हा अश्विन म्हणतो की तू बोलून बोलून काय बोलणार आहे? जे काही बोललंय ते ऑलरेडी व्हिडिओ बोललाय, त्यामुळे तू अजून काय बोलणार आहे? तू तर खोटारडीच आहे, जे काही बोलशील ते खोटंच बोलशील. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन हेच मला कळत नाही की तू माझ्याबद्दल असा का विचार करतो, मला डायरेक्ट का जज करतो. अरे मी प्रत्येक वेळी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते, परंतु माझं मत कोणी ऐकूनच घेत नाही. अश्विन म्हणतो की काय आता काय म्हणायचं तुला आणि काय उरले का आता म्हणण्यासाठी. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, अरे एक गोष्ट लक्षात घे की मी अन्न का फेकेल, मला सुद्धा अन्नाची खूप काळजी आहे रे. मला माहिती आहे की आपल्याला भेटतंय, आपण खूप लकी आहे, परंतु खूप असे लोक आहेत की ज्यांना अन्न भेटत नाही. आणि ज्या आश्रमातून मी वाढली आहे तिथं तर आम्हाला 1-1, 2-2 दिवस अन्नसुद्धा भेटायचं नाही. त्याच्यामुळे अन्न माझ्यासारख्या मुलीला किती महत्त्वाचं आहे हे चांगलंच माहिती आहे. आता या ठिकाणी अश्विन थोडासा मेल्ट होतो, कारण आता प्रियाने अनाथ आश्रमाचा विषय काढलेला असतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की जी मुलगी अनाथ आश्रमामध्ये वाढली आहे, लहानची मोठी झाली आहे, तिला अन्नाची काळजी नसेल किंवा तिला अन्नाबद्दल रिस्पेक्ट नसेल असं होऊ शकत नाही. आणि मग तो प्रियाचं ऐकून घेण्याचं ठरवतं. मग प्रिया आता त्याला सांगू लागते की मला माहिती आहे अश्विन, मला माहिती आहे की तू जो व्हिडिओ बघितला ना तो खरा आहे. सायलीने सुद्धा तो व्हिडिओ रेकॉर्ड केला, हेही खरं आहे. मी अन्न फेकलं हेही खरं आहे, परंतु मी अन्न का फेकलं याचा कोणीच विचार केला नाही. तुला माहिती आहे ना काल सायलीला किती घाई होती ते. सायली अन्न बनवून गेली आणि तिने अन्न तसंच उघडं ठेवलं होतं. त्यानंतर जेव्हा मी थोड्या वेळानंतर किचनमध्ये गेले तेव्हा ते उघडं अन्न बघितलं आणि त्यामध्ये कॉक्रोच पडले होते. आता तूच मला सांग की ते कॉक्रोच पडलेलं अन्न जर कोणी खाल्लं असतं तर घरातल्या सगळ्यांना फूड पॉयझनिंग झालं नसतं का? तुला काय वाटतं की मला पूर्णाजीची काळजी नाही आहे, घरातल्यांची काळजी नाही आहे? अश्विन, मला चांगलंच माहिती आहे की अस्मिताताई प्रेग्नंट आहे आणि अशा अवस्थेमध्ये तिने जर हे अन्न खाल्लं असतं तर तिला फूड पॉयझनिंग झालं नसतं का? पूर्णाजीला त्रास झाला नसता का? घरातल्यांना त्रास झाला नसता का? आणि म्हणून मी ते अन्न फेकलं, परंतु सगळ्यांना मात्र मीच चुकीची दिसते. अरे अश्विन, मला कोणी बोलण्याची संधी तरी दिली का? तेव्हा अश्विन म्हणतो की मग ह्या गोष्टी तू तेव्हा का नाही सांगितल्या? तर प्रिया म्हणते की मला तुम्ही बोलूच दिलं नाही. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की सगळेजण मला तन्वी म्हणून ट्रीट करतात, परंतु मी कधीतरी प्रिया पण होते ना. मी अनाथ आश्रमामध्ये वाढलेली मुलगी आहे, अन्नाचा मला एवढा रिस्पेक्ट आहे. खरं तर मी घरातल्या सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, कोणाला काही होऊ नये म्हणून गुपचूप ते अन्न फेकून दिलं, पण या सगळ्याचा मात्र चुकीचाच सगळ्यांनी अर्थ घेतला. मग अश्विन म्हणतो की तू हे सगळं पूर्ण आजींनी त्यांना सांगितलं का नाही? तर प्रिया म्हणते की अश्विन, तूच मला सांग की ह्या सगळ्यांना सांगून काही उपयोग आहे का? तुला माहिती आहे ना, मी जर अन्न फेकलंय या गोष्टी जर मी घरच्यांना सांगितल्या असत्या तर उलट सगळेजण मलाच म्हटले असते की तू मुद्दाम फेकलंय. आता जे झालं असतं तेच आधी झालं असतं, त्यामुळे मी कोणाला सांगणं महत्त्वाचंच ठरवलं नाही.
आता मला माहिती आहे की तू माझ्यावर विश्वास ठेवतो किंवा तुझा माझ्यावर ट्रस्ट आहे, पण बाकीच्यांचा नाही आहे ना माझ्यावर ट्रस्ट. मी अन्न फेकून दिले त्यामागचा फक्त एकच अर्थ काढतील या घरातले, की मी कशी निष्ठुर आहे, मला अन्नाचा रिस्पेक्ट नाही, याच गोष्टी ना. परंतु मी त्यांच्या जीवाचा विचार केला हे मात्र कोणालाच कळणार नाही. आता प्रिया रडत असते, ती रडून रडून ह्या गोष्टी सांगत असते आणि अश्विनला आता हे सगळं खरं वाटतं. लगेचच रडत असलेल्या प्रियाला तो जवळ घेतो आणि तो प्रियाला म्हणतो की तन्वी, मला माहिती आहे, मला माहीत होतं की तू असं चुकीचं कधीच करणार नाही. म्हणजे बाकीच्या गोष्टी सोड, परंतु तू अन्नाचा कधी अपमान करणार नाही ही गोष्ट मला माहीत होती. तर प्रिया म्हणते की अश्विन, थँक्यू सो मच की तू माझ्यावर विश्वास ठेवला. सगळं घर माझ्या विरोधात उभं राहिलं होतं, मला खूप टेन्शन आलं होतं. तर अश्विन म्हणतो की जाऊ दे, काळजी करू नकोस, तू घरच्यांच्या भल्याचा विचार केला होतास ना, आता मी तुझ्यावर रागवलेलो नाही आहे. मग प्रिया आता मनात हसू लागते, कारण तिचा डाव आता पूर्णपणे साधला गेलेला असतो. तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की अर्जुनला आता मैपतच्या घरात घुसण्याचं वॉरंट मिळालेलं असतं. त्यामुळे मैपतच्या घरात तो घुसलेला असतो आणि मैपतच्या घरातून आता त्याला एक फाईल भेटलेली असते, ज्या फाईलमध्ये पेमेंट टू NK असं लिहिलेलं असतं. त्यामुळे त्यातून आता सायली विचार करते की पेमेंट टू NK म्हणजे नागराज किल्लेदार असेल, असा सायलीला डाऊट येतो. मग आता या गोष्टीची चांगली छानबीन सुरू होते. अर्जुन आता मैपतचे जे बँक डिटेल्स असतात ते सगळे चेक करतो. त्यामध्ये NK नावाने कशाला पेमेंट केलं गेलं आहे हे सगळं तो बघतो. नागराज आणि मैपतचा एकमेकांशी किती संबंध आहे हे आता ह्या अकाउंटवरूनच ठरणार असतं. अर्जुन जेव्हा मैपतच्या बँक डिटेल्स चेक करत असतो त्यावेळी अर्जुनला एक गोष्ट समजते की मैपत आणि नागराज या दोघांमध्ये लाखोंचे आणि करोडोंचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. हे ट्रान्झॅक्शन नक्की कसले आहेत, काय आहेत हे अजून त्याला कळलेलं नसतं. परंतु एवढे मोठमोठे ट्रान्झॅक्शन आणि एवढे मोठे मोठे व्यवहार या दोघांमध्ये होत आहे ही गोष्ट आता अर्जुनला समजलेली असते. अर्जुन अजून एक गोष्ट बारकाईने नोटीस करतो. नागराजने सांगितलेलं असतं आधी की मैपतसोबत त्याचे संबंध होते जेव्हा तो पकडला गेला होता, परंतु त्यानंतर मैपतसोबत त्याचे कुठलेही संबंध नाही आहे ही गोष्ट सगळ्यांना माहीत होती आणि अर्जुनलाही माहीत होती. परंतु अर्जुन ही गोष्ट नोटीस करतो की नागराज काकाने जेव्हा ह्या गोष्टी कन्फेस केल्या होत्या, जेव्हा सांगितलं होतं की आता माझे मैपतसोबत काहीही संबंध नाही आहे, तरीसुद्धा त्याच्यानंतरसुद्धा मैपतमध्ये आणि नागराजमध्ये खूप ट्रान्झॅक्शन झालेत. याचा अर्थ नागराज काका खोटं बोलत होता आणि त्याचे मैपतसोबत अजूनही संबंध होते. त्याच्या हाती आता एक पुरावा लागलेला असतो, ज्यामुळे तो कोर्टामध्ये हे पटवून देणार असतो की कशाप्रकारे मैपत आणि नागराज या दोघांमध्ये पैशांचे संबंध होते आणि जो काही इल्लिगल पैसा आहे तो या दोघांनी यांच्या घशात घातलाय ही गोष्ट त्या बँक डिटेल्सवरून चांगली समजून येत असते. आणि याच गोष्टीच्या जोरावर आता अर्जुन नागराजला नोटीस पाठवणार असतो आणि नागराजला कोर्टात खेचणार असतो, कारण त्याच्या विरोधात एक पुरावा आता अर्जुनकडे असतो की गुंडासोबत त्याचेच संबंध होते आणि इल्लिगल कारभारांमध्ये तो सहभागी होता. या गोष्टीसाठी आता नागराजला जेलमध्ये टाकण्याचा अर्जुनचा डाव असतो. तर मित्रांनो, हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच भन्नाट ट्विस्ट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.